घेतलेली कर्ज नियमितपणे फेडलेली आहेत, परंतु लॉकडाऊन पडल्यानंतर त्यांचं काम गेलं, मार्केटमध्ये अस्थिरता आली, सर्व विस्कळीत भारत हे झाला असताना जे वसुलीचे प्रतिनिधी आहेत ते महिलांच्या घरामध्ये घुसतात, पैसे दिल्याशिवाय आम्ही बाहेर जाणार नाही अशी धमकी देतात, गडी माणसं बायका माणसं न बघता दादागिरी करतात। त्या सर्व प्रतिनिधींना समज देऊन त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी आम्ही सर्वजण महिलांना घेऊन या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत। यामध्ये प्रामुख्यानं आमची अशी मागणी आहे की जे वसुली अधिकारी ऐकणार नाहीत त्यांच्यावरती महिलांना त्रास दिल्याबद्दल, बेकायदेशीरपणे घरामध्ये घुसून वसुली केल्याबद्दल आणि महिलांच्या जाचाला जबाबदार राहिल्याबद्दल त्या संबंधित वसुली अधिकाऱ्यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी। याच पद्धतीनं कंपनीचे जे डायरेक्टर असतील त्यांनाही बोलवून घेऊन त्यांना समज द्यावी की जोपर्यंत लॉकडाऊन उठत नाही तोपर्यंत महिलांच्या घरी कर्ज वसुलीला जाऊ नये, सरकारच्या माध्यमातून कर्ज वसुलीला स्थगिती मिळावी अशी आमची मागणी आहे। पण त्याच पद्धतीनं गृहमंत्र्याकडे सुद्धा आम्ही मागणी या निमित्तानं करत आहोत। जर असाच लॉकडाऊन वाढत राहिला तर ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची, उद्योगपतींची आणि वेगवेगळ्या घटकांची कर्ज माफ केली जातात तशी ही लघु आणि सूक्ष्म कर्ज, मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून दिलेली कर्ज सरकारनं माफ करावीत अशी आग्रही मागणी आम्ही महिलांच्या वतीनं, मी प्राध्यापक दत्ता हेगडे, लीडर महिला आयोग आणि सर्व महिला यांच्या वतीनं आपल्याकडे करतो। धन्यवाद।